आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हा व्हिडिओ जाणून घेऊया, द्रोणागिरी पर्वतास समुद्रात कुणी फेकले होते, त्यास समुद्रातून कुणी बाहेर काढले. फार पूर्वी मर्जरिका नावाची राक्षसी होती. ती मारुतीशी द्वेष करीत असे. त्यास मारण्यासाठी तिने प्राणघातिनी शक्तीचा वापर केला. ती त्याच्यावरती मारणार, तोच मारुतीस वाचवण्यास केसरी त्याच्या पुढे येऊन उभा राहिला व प्राणघातिनी शक्तीचा प्रहार केसरीने स्वतःवर घेतला. त्यामुळे केसरी मूर्छित झाला. हे पाहून मारुती संतापला. हे मर्जरिका, आता तुला क्षमा नाही असे म्हणून तिच्यावरती प्रहार करू लागला. पण तिचा वध होत नव्हता. ती हसू लागले. मारुतीस म्हणाली, अरे वानर बालका, तूच काय, कोणत्याही देवांच्या हातून देखील माझा वध होणे शक्य नाही. मला फक्त भगवान शंकरच त्रिशूलाने मारू शकतात. मारुतीने हे तिचे बोलणे ऐकले व तिला सांगितले, ठीक आहे, आता तुला भगवान शंकरच त्यांच्या त्रिशूलाने मारतील. असे म्हणून मारुतीने भगवान शंकरांचे रूप घेतले व त्रिशूलाने तिचा वध केला. त्यानंतर मारुतीने आपल्या पित्यास स्वगृही आणले. केसरीस मूर्छित पाहून सर्व चिंताग्रस्त झाले. मारुतीने सांगितले, चिंता करू नये, मी उपाय शोधतो. असे म्हणून मारुती मतंग ऋषींकडे गेला. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. मतंग ऋषींनी सांगितले, मारुती, तुझे पिता केसरीवरती प्राणघातिनी शक्तीचा प्रहार झालेला आहे, त्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे कठीण आहे. मारुतीने सांगितले, तुम्ही फक्त उपाय सांगावा, कितीही कठीण असला तरी देखील मी तो प्राप्त करेन. मतंग ऋषींनी केसरीचे परीक्षण केले व मारुतीस सांगितले, मी यांना माझ्या तपस्या बलाने 1.25 महिना जिवंत ठेवू शकतो. या कालावधीत तुला 2 पर्याय आहेत, संजीवनी बुटी आणणे, पण ती शक्य नाही. मारुतीने विचारले, काय शक्य नाही? मतंग ऋषींनी सांगितले, हे कारण ती द्रोणागिरी पर्वतावरतीच असते व आता द्रोणागिरी पर्वत समुद्रात आहे. तो कुठे आहे ते शोधणे देखील कठीण आहे. मारुतीने दुसरा उपाय विचारला तेव्हा त्यांनी सांगितले, संजीवनी विद्या फक्त शुक्राचार्यांकडे आहे व शुक्राचार्य येथे येऊन संजीवनी विद्येचा प्रयोग करून केसरीस जिवंत करणे शक्य नाही. मारुती तर हे ऐकून चिंताग्रस्त झाला. मारुतीने विचार केला, दैत्यगुरु शुक्राचार्य तर मदत करणे शक्य नाही, पण देवगुरु बृहस्पती मदत करतील असा विचार करून देवगुरु बृहस्पतींकडे गेला. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांनी सांगितले, मारुती, एकदा देवदानवांचे युद्ध झाले. जालंधर राक्षस आपल्या लाखो राक्षस सैन्यांसह स्वर्गावरती आक्रमण करण्यास आला. इंद्रदेवासहित सर्व देव युद्ध करू लागले. जालंधरने देवांचा पराभव केला. देव पळून गेले तर काही मृत झाले. हे पाहून जालंधर हसू लागला. पण काही देव माझ्याकडे आले. मला संजीवनी बुटीचा उपयोग कसा करायचा हे माहीत होते. देव द्रोणागिरी पर्वतावरती गेले, संजीवनी बुटी आणली. मी ती त्वरित सर्व देवांना सुंगवली किंवा तिचा रस दिला, म्हणून सर्व देव जिवंत झाले. हे पाहून जो आनंदी झाला होता जालंधर, तो पुन्हा विचार करू लागला की मृत झालेले देव पुन्हा कसे जिवंत झाले. देवांनी पुन्हा त्यावर आक्रमण केले. त्याने पुन्हा काही देवांचा वध केला, पण बृहस्पतींनी पुन्हा संजीवनी व वनस्पती सुंगवली व तिचा रसही दिला, ज्यामुळे पुन्हा देव जिवंत झाले. हे पाहून जालंधर मात्र आता पळू लागला. तेव्हा त्याच्या मदतीस दैत्य गुरु शुक्राचार्य आले. त्यांनी जाणले होते देव पुन्हा कसे जिवंत होत आहेत. हे कार्य बृहस्पती करीत आहे. सर्व वृत्तांत जालंधरला सांगितला. जालंधरने सांगितले, यावर काय उपाय आहे मला माहीत नाही, म्हणून मी माघारी जात आहे. शुक्राचार्यांनी सांगितले, हिमालयाकडे द्रोणागिरी पर्वत आहे, त्यावर संजीवनी बुटी आहे. ती देव घेऊन येत आहे व बृहस्पती तिचा रस देवांना देऊन जिवंत करीत आहे. तू तो पर्वत उचलून समुद्रात फेकून दे. यामुळे जालंधर आनंदी झाला. त्याने शुक्राचार्यांना नमस्कार केला, तुम्ही मला उपाय सांगितला, आता मी तो पर्वत समुद्रात फेकून देतो. असे म्हणून हिमालयाकडे गेला. द्रोणागिरी पर्वत शोधला व समुद्रात फेकून दिला. त्यानंतर देवांचा पराभव झाला, पण तेव्हापासून तो पर्वत समुद्रात असून त्यास शोधणे देखील कठीण आहे. मारुतीने सांगितले, आपण स्थान सांगावे कुठून त्या पर्वतास फेकले आहे. त्यानुसार मारुती समुद्रात जाऊन शोध घेऊ लागला. शोध घेतला, त्याने वर आणले. देवगुरु बृहस्पतींनी पुन्हा त्या पर्वतास त्याच जागी हिमालयात ठेवण्यास सांगितले. त्याने ते ठेवले, पण कित्येक वर्ष समुद्रात राहिल्याने संजीवनी वनस्पती खराब झाली होती. मारुती पुन्हा चिंताग्रस्त झाला. मारुती शुक्राचार्यांकडे गेला. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितले, हे मारुती,
मी तर दैत्यगुरू आहे, पण तू येथे आलास, तुला मदत जरूर करेन. मी कचला विद्या शिकवली. देवयानीने त्यास शाप दिला, तू संजीवनी विद्येचा उपयोग करू शकणार नाही. त्यामुळे तो भ्रमित होऊन कुठे फिरत असेल मला माहीत नाही, पण तुला त्याला शोधावे लागेल हे सांगतो. यापेक्षा जास्त मदत मी करू शकत नाही. मारुतीने कचला शोधले, त्यास चंद्रलोकात नेले. चंद्राने पृथ्वीस सांगितले, तू व कच दोघांनी एकाच वेळी संजीवनी मंत्र म्हणावेत व द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी देखील निर्माण करावी. पृथ्वीने व कचने संजीवनी मंत्र म्हटले. बृहस्पती देखील आनंदी झालेत व मारुतीस संजीवनी विद्या देखील दिली व संजीवनी बुटी देखील दिली. मारुती 1.25 महिना पूर्ण होण्याच्या आत स्वगृही आला. मतंग ऋषींनी केसरीस संजीवनी बुटीचा रस दिला व केसरी पुन्हा जिवंत झाला. ही कथा बरीच मोठी आहे, पण ती संक्षिप्त करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. या कथेचा काही भाग पद्मपुराण कार्तिक महात्म्य अध्याय 10 मध्ये वर्णित आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.